काय तुम्ही जीवनामध्ये येता तर तुम्ही एव्हरलास्टिंग आणि इटर्निटीकडे जाता. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो हे जे जीवन आहे ते जीवन पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, पृथ्वीच्या मध्यभागी, अंतराळात नव्हे तर ते कुठून येतं? स्वर्गातून येतं. म्हणून तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही, कशाने त्याची व्हॅल्यू करता येत नाही. ते जीवन तुमच्याकडे आहे. ते जीवन आहे आणि एकदाच आयुष्य आहे, एकदाच जन्म आणि एकदा मृत्यू. जर तुम्ही भाकर नाही खाल्ले तुम्ही मरून जाणार. जी जीवनाची भाकर तुम्ही खाता तर तुम्ही जिवंत राहता. शारीरिक भाकर खातो तो शारीरिक दृष्ट्या जिवंत राहतो, तर तो जीवनाची भाकर खातो तो आत्मिक दृष्ट्या जिवंत राहतो. त्या भाकरीचा भागीदार आहे. म्हणजे माझ्याकडे सुद्धा ती पॉवर आहे, माझ्याकडे सुद्धा ते जीवन आहे, माझ्याकडे सुद्धा ते सामर्थ्य आहे. पण आज कित्येक वर्ष मी त्या दुष्टाईमध्ये त्याच्यामध्ये असल्याकडे मला ते समजत नाही मी किती धनवान आहे. त्यावेळेस तुम्ही खाता तुम्ही आरोग्य प्राप्त. सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी अभिवादन सादर करतो. आजचा जो विषय आपण कंटिन्यू करत आहोत, आम्ही ती लोक आहोत. अजूनही एखादा व्यक्ती ज्याची खूप मोठी प्रॉपर्टी असते, त्याला माहितच नाही की मी एवढ्या मोठ्या बंगल्याचा वारस आहे. जेव्हा त्याला समजतं तो कसा करेल? तसे तुम्ही आणि मी आहोत. आणि ही प्रॉपर्टी किंवा ही संपत्ती आम्हाला समजू नये या भ्रमात सैतानाने आणि आमच्या स्वतःच्या अनुभवाने आम्हाला अनेक वर्ष ठेवलेले आहे. किती तुम्ही धन्य लोक आहात की या प्रॉपर्टीचे तुम्ही वारस आहात. आणि याचं मोल कशानेही होत नाही हे सैतानाला पक्क माहिती आहे. तेव्हा तू एवढं सधनता आम्हाला दिलेली आहे. आणि आज आमची सधनता आम्ही कशावरती काउंट करतो? जगातल्या व्हॅल्युएशनवरती, जी देव काउंटच करत नाही. कफल्लक असं गोष्टी देवाच्या नजरेत. पण तरी देखील देवाने आम्हाला त्या सर्व गोष्टींनी आशीर्वादित केलेले आहे. आणि जे तुमच्याकडे आहे ते काय आज आम्ही पाहणार आहोत. देवाने दिलेले उघड आमंत्रण आहे, ओपन इन्व्हिटेशन बाय गॉड. विषयाचा ग्रंथ याचा 55वा अध्याय त्याचं पहिलं वचन, अहो तहानेल्यांनो तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैका नसलेले या, सौदा करा, खा या आणि पैक्या वाचून व मोला वाचून द्राक्षरसाचा व दुधाचा सौदा करा. त्यातल्या आपण 3 गोष्टी म्हटल्या मी पाहणार आहोत की काय काय टप्प्याटप्प्याने. तर आजची जी गोष्ट आहे त्या विषयाकडे आपण येणार आहे. आज आपण आलेलो आहोत ब्रेड, भाकरी विषयी पण पाहत आहोत. म्हणून तो म्हणतो या आणि खा. इथं प्या विषयी म्हटलेलं आहे आणि खा विषयी म्हटले. खाण्यासाठी काय पाहिजे? तर पाहिजे ना. कोणत्या भाकरी विषयी म्हणतो तो? या ठिकाणी तो म्हणतो की जीवनाची भाकर. व्यवहार वर्तमान याचा 6वा अध्याय त्याचं 35 ते 38. येशूने त्यास म्हटले जीवनाची भाकर मी आहे. जो मजकडे येतो त्याला भूक लागणार नाही, आणि जो मजवर विश्वास ठेवितो त्याला कधीही ताण लागणार नाही. कारण मी आपल्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे. म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. 30व्या वचनामध्ये येशू म्हणतो, येशू त्यांना म्हणाला मी जीवनाची भाकर आहे. जीवन म्हणजे नेमकं काय? येशू म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. म्हणजे कशाची भाकर आहे? जीवन म्हणजे काय? आज गोंधळात आमचा आहे. जे आम्ही जगतो त्याला ते जीवन समजतात, पण देवाच्या नजरेमध्ये त्याला आयुष्य क्रमण म्हटलेले आहे. दीर्घ आयुष्य, लॉंग लाईफ. जे देवाला द्यायचंय ते जीवन द्यायचंय, लाईफ द्यायचंय. हे लाईफ दुसरं तिसरं कोणाकडेच नाहीये एक्सेप्ट जीसस क्राइस्ट. हे जे LIFE हे जीवन आहे, जे दीर्घ आयुष्य आहे त्याला मर्यादा आहेत. ते एक लाईफ आहे, ते न संपणार आहे. म्हणून त्याच्यामध्ये एव्हरलास्टिंग आणि इटर्नल असे 2 शब्द येतात. मराठीमध्ये त्याला तसे शब्द नाहीये. ती कमी आहे का भाषा? नाही, तिचं स्थान तिला तसंच आहे. ती एव्हरलास्टिंग आणि इटर्नल.
ज्यावेळेस तुम्ही जीवनामध्ये येता तर तुम्ही एव्हरलास्टिंग आणि इटर्निटी कडे जाता. आणि म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो, हे जे जीवन आहे ते जीवन पृथ्वीवर, पृथ्वीच्या खाली, पृथ्वीच्या मध्यभागी, अंतराळात नव्हे, तर ते कुठून येतं? स्वर्गातून येतं. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो की मी स्वर्गातून आलेलो आहे. माझ्या इच्छेने आलेलो आहे का? नाही. पित्याच्या इच्छेने मी आलेलो आहे, त्याची इच्छा पूर्ण करावी, कारण मी स्वर्गातून उतरलेलो आहे. जे स्वर्गातून उतरलेलं आहे ते जगाला जीवन देणार आहे. आणि ही स्वर्गातली भाकर आज तुम्हाला आणि मला मिळाली. ही भाकर त्याने मोडलेली आहे. तर या ठिकाणी हे जे जीवन आहे, हे जीवन तुमच्याकडे आहे, कोणाकडे नाही. आणि हे जीवन तुम्ही पैशाने विकत घेऊ शकत नाही, कशाने त्याची व्हॅल्यू करता येत नाही. ते जीवन तुमच्याकडे आहे. मी तुम्हाला म्हटलं, तुम्ही आणि मी किती धन्य लोक आहोत. या जीवनाला दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून हे जीवन त्याला विचारा जो या जगातून जग सोडून गेलेले आहे. त्याला जाऊन विचारा की मग तो तुम्हाला सांगेल की मी जीवनाला लाथ मारली आणि माझ्यासाठी सार्वकालिक मृत्यू आला. पण हे एकदाच जीवन आहे आणि एकदाच आयुष्य आहे. एकदा जन्म आणि एकदा मृत्यू. म्हणून या जीवनाला कोणी जर सोडून दिलं, तुम्ही सर्व गमावलेले आहे. आणि म्हणून सगळ्यात दुसरं जे या ठिकाणी म्हटलेलं आहे, ऑफ सिन्सिअरिटी ऑफ ट्रूथ, सत्याचे प्रामाणिकपणाचे प्रमाण. सत्य सत्य आहे. 1 कोरिंथ 5:8. यास्तव जुन्या खमीराने अगर वाईटपणा व दुष्टपणा, जुनं खमीर वा वाईटपणा व दुष्टपणा याच्या खमीराने नव्हे तर सात्विकपणा व खरेपणा या बेखमीर भाकरीने आपण सण करावा. सण करायचा आहे, त्याला बेखमीर भाकर हवी आहे. आणि ही बेखमीर भाकर जगात कुठेच नाहीये. जुनं खमीर, वाईटपणा, दुष्टपणा हा त्याच्यामध्ये नाहीच आहे, हा जगात. आणि म्हणून तो म्हणतो की स्वर्गात उतरलेली भाकर ज्याच्यामध्ये सात्विकता आहे, ज्याच्यामध्ये खरेपणा आहे. म्हणजे दुसरा मुद्दा आहे सत्याचे प्रामाणिकपणाचे प्रमाण. त्याचं प्रमाण त्याच्याकडे आहे की त्याच्याकडे सात्विकपणा, खरेपणा. पुढे मी येणार आहे. हा सात्विकपणा, खरेपणा जो त्याच्याकडे आहे तो आमच्याकडे सुद्धा येतो. म्हणून आज आम्हाला इनोसंट म्हटलं जातं, जे आम्ही बाहेरच्या जगासारखी हातचलाकी नाही करू शकत, कारण आमच्यामध्ये त्याचं नेचर येतं. तिसरं जे आहे, येशू ख्रिस्ताच्या विंदिलेल्या किंवा मोडलेल्या शरीरामुळे आम्हाला आरोग्य मिळालं. आज कित्येक विश्वासणारे आजारी पडतात. म्हणून असं नाही म्हणत आहे. मी विचार करतो येशू ख्रिस्त कधी आजारी पडला का? म्हणून करत होता. तुम्ही सांगा मला. आज तेच सिमिलॅरिटी त्याने तुम्हाला आणि मला दिलेली आहे. आज तेच बिलीफ सिस्टमचं काम करत नाहीये. मी म्हणून करत होतो या ठिकाणी, तो म्हणतो येशू ख्रिस्ताच्या विंदिलेल्या किंवा मोडलेल्या शरीरामुळे आम्हाला आरोग्य मिळालेले आहे. मग ते 26 ते 29. मग ते भोजन करीत असता येशूने भाकर घेऊन व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व ईशोपकार स्मरण करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी. 1 कोरिंथ 10:16-21. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करीतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे की नाही? या ठिकाणी प्रश्नचिन्ह केल्या पौलाने.
करिंथीतील मंडळीने तो प्रश्न करतोय, आहे की नाही, तो त्यांना विचारतोय. आणि याचा रेफरन्स नवीन करार आणि जुन्या कराराशी आहे. आपण पुष्कळ जण असून, जे तुम्हाला मला सांगायचे ते काय, आपण पुष्कळ जण असून एक भाकर आहोत. कोण काय म्हणतोय? आता येशू ख्रिस्त म्हणतो मी भाकर आहे. आता कोण म्हणतो आपण भाकर आहोत? समजते का काय? तुम्हाला आणि मला म्हणतो भाकर आहे, कारण मी ज्या भाकरीतून खातो ती भाकर मला जीवन देते. जी भाकर मी खातो, जर तुम्ही भाकर नाही खाल्ली तुम्ही मरून जाणार. जी जीवनाची भाकर तुम्ही खाता तर तुम्ही जिवंत राहता. म्हणजे मला जे तुम्हाला सांगायचं या ठिकाणी की जो शारीरिक भाकर खातो तो शारीरिक दृष्ट्या जिवंत राहतो, पण तो जीवनाची भाकर खातो तो आत्मिक दृष्ट्या जिवंत राहतो. आता आम्ही जे सगळे जण शारीरिक भाकरी खातो तो शारीरिक दृष्ट्या जिवंत राहतो, पण जो आत्मिक दृष्ट्या जी भाकर खातो, जे जीवन त्याच्या जवळ आहे, तो पण त्या भाकरीचा घटक होतो, तो जिवंत राहतो. ठिकाणी काय म्हणतो, आम्ही पुष्कळ जण असून एक भाकर एक शरीर असे आहोत. काय? हॅलो, काय म्हणतो तो? शरीर. कोणाचं शरीर आहे? अरे असं कसं? हे जे एक देह हा शब्द उत्पत्तीमध्ये केलेला आहे ना, त्या एक देहाशी हा संबंधित आहे. कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. कुठल्या भाकरीचे भागीदार आहोत? तो म्हणतो मी स्वर्गातून उतरलेलो आहे, आणि आधी म्हणतो मी जीवनाची भाकर आहे. तर तो जीवनाची भाकर आहे, तो स्वर्गाची भाकर आहे. जर मी त्या भाकरीतून खाल्लं तर मी सुद्धा स्वर्गाचाच वाटेकरी आहे. जर मी त्या भाकरीचा वाटेकरी आहे तर माझं सर्वस्व कसं असणार आहे? त्या भाकरीसारखं असणार आहे, त्या शरीरासारखं असणार आहे. मग तुमचं जे हेलिंग आहे, या ठिकाणी बरेच वेळा आम्ही आजारी पडतो, हे पडतो, म्हणून मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, कुठलंही मरी, कुठलाही आजार तुमच्या पुढे दस्तक देणार नाही, कारण तुम्ही त्या भाकरीची आहे वाटेकरी आहात. पण आज आम्ही त्या दुष्टाईमध्ये आहोत, कारण आज आम्ही त्याचं ते एक्सपिरियन्सच घेतलेला नाहीये. कुठलाच आजार तुमच्या समोर थांबणार नाही, कारण तुम्ही त्या भाकरीशी कनेक्ट झालेला आहात. मोठं रहस्य आहे. या ठिकाणी पुढे जाणार आहोत. जे जातीचे इस्रायल आहेत, इस्रायल त्यांच्याकडे पहा, यज्ञ भक्षण करणारे वेदीचे भक्षण भागीदार नाहीत काय? तर माझे म्हणणे काय आहे? या ठिकाणी तो म्हणतो जे वेदीचं रक्षण करतात ते त्याचे भागीदार आहेत ना. तो इतकं सुंदर त्याने लिखाण केलेले, जेव्हा मी वाचलं आणि मला कळलं की मी त्या भाकरीचा भागीदार आहे, म्हणजे माझ्याकडे सुद्धा ती पॉवर आहे, माझ्याकडे सुद्धा ते जीवन आहे, माझ्याकडे सुद्धा ते सामर्थ्य आहे. पण आज कित्येक वर्ष मी त्या दुष्टाईमध्ये त्याच्यामध्ये असल्या कारण मला ते समजत नाही मी किती धनवान आहे. त्यावेळेस एखादी किडनी प्लांट करायचं तेव्हा तुम्हाला त्याची व्हॅल्यू कळते ना, की याची किंमत किती आहे. अहो, देवाने तुम्हाला किती अशा अनमोल गोष्टी तुमच्या देहात ठेवलेल्या आहेत, त्याचं व्हॅल्युएशन जगातल्या कोणत्याच मूल्याने, कवडी मोलाने होणार नाही, अशी गोष्ट तुमच्याकडे आहे. तर माझे म्हणणे काय आहे? काहीतरी आहे. पहिले किती कडक शब्दात त्यांनी सांगितलं, दाखवलेलं नाही. काहीतरी आहे, काहीतरी आहे असे माझे म्हणणे आहे काय? नाही. तर असे आहे की परराष्ट्रीय जे यज्ञ करीतात ते देवाला नव्हे तर भूतांना करीतात. आज आम्ही देखील अशाच पद्धतीने मागत आहोत. तो परराष्ट्रीय आणि त्याचे स्वतःचे लोक यांच्याविषयी सांगत आहेत. आज आम्ही देखील परराष्ट्रीय लोकांसारखेच वर्तन करत आहोत, म्हणून तो खडसावत आहे. राष्ट्रीय सारखे तुम्ही यज्ञ करत आहात काय? ते करतात आहेत, त्यांना कळत नाही, कारण ते भूतांना यज्ञ करतात. आणि जे भूतांना यज्ञ करतात ते भूतांसारखेच वागणार. भूतांची जागा कुठे आहे? ते भूत काय म्हटलं येशू ख्रिस्ताला? आमची वेळ अजून आली नाही, तू आधीच का आलास? आम्हाला इथे जाण्यास सांगू नको, आमची अजून वेळ नाही आलेली आहे. तो म्हटलं यांच्यातून निघ, आणि तू डुकरांमध्ये गेला. ते डुकरं गेली आणि समुद्रात पडली. आज त्याने आम्हाला भूतांच्या याच्यातून काढून आम्हाला त्याच्या भाकरीचं सहभागी बनवलेलं आहे, आणि आम्ही जीवन सोडून आम्ही त्या डुकरं खाता त्या शेंगा खाण्याची परिस्थिती आमची. भूतांचा प्याला
आज आम्ही तो भूतांचा प्याला आणि देवाचा प्याला, आशीर्वादित प्याला एकत्र करत आहोत. म्हणून तुमच्याच्याने प्रभूचा प्याला व भूतांचा प्याला पिवत नाही. प्रभूच्या मेजावरचे व भूतांच्या मेजावरचे तुमच्याच्याने खावत नाही. आणि हे असं फार भयंकर आहे. आणि म्हणून आपण प्रभूला ईर्षेस पेटली तो काय? तुम्हाला म्हटलं येशू ख्रिस्त योहानाच्या याच्यामध्ये 6व्या अध्याय 35 मध्ये म्हणतो, मी जीवनाची भाकर आहे. पौल या ठिकाणी म्हणतो वचनामध्ये, कारण मला हे प्रभूपासून मिळाले की हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी. कोणासाठी? येशू ख्रिस्ताचं हे जे शरीर आहे, हे शरीर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे. त्याचं जे शरीर आहे ते आमच्यासाठी आहे आणि आम्ही सगळे त्याच्या शरीराचे भाग आहोत. आता आम्ही वाचलं ना, मग मी त्याच्या शरीराचा भाग आहे. मला सांगा, एकदा तरी येशू ख्रिस्त आजारी पडला का? मी ओरडून सांगतो, तुमच्याकडे गॉस्पल आहे ना, यू हॅव अ पॉवर. हे पॉवर आहे, साधं नाही आहे. पुढे तो म्हणतो, हे माझ्या स्मरणार्थ करा. ज्यावेळेस तुम्ही मेजामध्ये घेता, तुम्ही भाकरीचे वाटेकरी होता. ज्या वेळेस तुम्ही मेजाजवळ येता, तुम्ही त्या भाकरीचे वाटेकरी होता. आणि ती भाकर जगाला जीवन देते आणि हे जीवन पैशाने मिळत नाही. मग तो म्हणतो, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला, माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितकेंदा तुम्ही पिता तितकेंदा माझ्या स्मरणार्थ हे करा. ती मोठी गोष्ट प्रभूने आज आम्हाला दिलेली आहे. आज आम्ही भाकर खावी, त्याची फायदे काय आहे? काय काय फायदे बघतात. पहिली गोष्ट, आनंद पाहिजे तुम्हाला. कसला आनंद तेच माहित. आनंदासाठी तुम्ही हे करता, हे ज्या वेळेस तुम्हाला प्राप्त होतो तो आनंदही, सगळ्या प्रकारचे आनंद त्या ठिकाणी. आणि तुम्ही सगळेजण काबाड कष्ट करता, कामाला जाता. कशाला जाता कामाला? घर चालवण्यासाठी. घरी बसलं तर घर नाही चालणार. दादा, घरी बसलं तर घर नाही चालणार. कित्येक लोक असे जे घरी आहेत पण ते घर चालतं की नाही त्यांचं. ही जी सायकोलॉजी मला तुम्हाला ना, एवढे मोठे ब्लेसिंग्स आहेत, 8 प्रकारचे ब्लेसिंग्स आहेत, ज्या सर्वांमध्ये आम्ही विभागलेलो आहोत. इतक्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत. आणि पहिल्यांदा पाणी पाहिजे, द्राक्षारस, दूध, आता या ब्रेड, हे ज्यावेळेस मी घेतो त्यावेळेस हे सगळे ब्लेसिंग्स माझ्या अवती आणि मलाच कळत नाहीये. आणि मी काबाड कसं ओभाराचा घेऊन फिरतोय, प्रभू हे दे, प्रभू ते दे. प्रभू तारे हे सगळं तुला दिलंय. तुम्हाला तेच सांगायचं. ते कृष्ण वर्तमानाचा 15वा अध्याय त्याच्या 26व्या वचनामध्ये, भूतग्रस्त मुलगी, आणि ती जी होती ना, ती विदेशी होती. विदेशी म्हणजे तुम्ही आणि मी विदेशी आहोत. पण आता आम्ही कलम केलेले आहोत. फार मोठा रहस्यमय गोष्टी आहेत. येशू ख्रिस्त आला भूतलावरती, त्या ठिकाणी इतकं छान लिहिलं ना. मी एकच वचन वाचतो, तुम्ही मी ज्यावेळेस वाचलं ना, प्रभू ते किती सुंदर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि आताची नवीन गोष्टी ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला ना, त्यातलं प्रत्येक गोष्ट तो असंच बोलला नाही. त्याच्यामध्ये मिनिंग आहे. शोधा तुम्ही काय मिनिंग आहे. ते पवित्र आत्म्याला मागताना तुमचं देतो तो, मला तर देतो. आणि मी इतका आनंदित होतो, उठून नाचू. काय करू? स्टडी करत असतो एक एक शब्दांकडे. आणि तो एक एक शब्द आजही मला या ठिकाणी वाटलं की ज्यावेळेस मी हे वाचलं की ह्या भाकरीतून ज्यावेळेस मी घेतो, मी त्याच्या सारखा बनतो. उदाहरणार्थ, तुम्ही जे खाल तेच प्रोड्यूस कराल ना, बरोबर ना? ते तुमच्यातून येणार ना. जर मी ती भाकर खाल्ली तर मला त्याच्यासारखाच मी होणार आहे. केवढा मोठा आशीर्वाद आहे. या ठिकाणी आपण त्या भूतग्रस्त मुलीकडे येऊया. येशू ख्रिस्ताला आला होता त्यावेळेस देवपिताने काय सांगितलं? तू कोणाकडे जा? येशू ख्रिस्ताला सांगितलं होतं. तो म्हणतो, त्याने उत्तर दिले, मुलाची भाकरी घेऊन. ही पण भाकर मागायला आली. कोणती भाकर मागती बघा. येशू ख्रिस्त म्हणाला, मुलाची भाकरी घेऊन. किती भयंकर शब्द आहे ना. येशू असं बोलेल? तुम्ही पहा, याचा जर नीट अभ्यास केला, हे कसं शक्य आहे? मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास द्यावी, हे काय वाक्य आहे? पण नीट तुम्ही वाचलं वरती खाली तर तिथं लिहिलेलं आहे, तिला काय लागलं होतं? म्हटलं, भूतांचा प्याला, आशीर्वादाचा प्याला तुम्ही एकत्र आणू शकत नाही. तिला काय लागलं होतं? मी ओरडून सांगतो ना, काय लागलं होतं? आणि ती विनंती करत होती, हे हिच्यातलं भूत काढ, हे हिला बरं कर. आज अनेक भूत लागलेले आहेत. काय लागलं होतं?
आणि येशू काय म्हणतो, भूतग्रस्त मुलगी आली आणि तिला सुद्धा येशूने भाकरीशी संबंधित केले, कारण तो स्वतः भाकर आहे. आज कोणती भूत तुम्हाला लागणार नाही जर तुम्ही त्या भाकरीतून सेवन केले. आरोग्य तुमच्याकडे. ती काय उत्तर दिली त्या ठिकाणी तिने, महाराज, तिथं जर तुम्ही लिहिलं, तिने म्हटले खरेच, हा वाचा, खरे प्रभू, तरी कुत्रीही आपल्या धन्याचा मेजावरून पडलेला सूर खातात. बापरे, येशूने फार छान म्हटले त्याच्या पुढे. काय वाचा, काय म्हटलेले, तेव्हा येशूने तिला म्हटले, बाई तुझा विश्वास मोठा. बाई तुझा विश्वास मोठा. याचं कारण तुम्हाला सांगतो, जी भाकर वधस्तंभावर जायच्या आधीच ती मागत आहे, मला ती भाकर पाहिजे. आणि वधस्तंभावर गेल्यानंतर हे दरवाजा विदेशांसाठी उघडला जाणार होता. हालेलुया. ती त्याच्या आधीच म्हणते, मला भाकर दे. हे समजून घ्या, हे रहस्य. म्हणून येशू ख्रिस्त म्हटलं, मी विदेशांसाठी नाही, मी इस्रायल लोकांसाठी आलेलो आहे. बाई, इस्रायल लोकांसाठी आलेलो आहे, मी तुला कसं काय देऊ. ती म्हणते वधस्तंभावर जायच्या आधीच त्याच्याकडे तो मागतीये. म्हणून तो म्हटला, बाई तुझा विश्वास मोठा, या भाकरीतून तू खा आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे हो. आणि ती बाई, तिची मुलगी बरी होऊन गेली. आज ज्या भाकरीतून तुम्ही खाता, तुम्ही आरोग्य प्राप्त होतात. आज मी भाकर खातो, पण ती भाकरीचा अर्थच मला समजलेला नाही. रहस्यमय गोष्टी आहेत. माझा एकच मुद्दा झालेला आहे, चौथाच. आज अनेक भूत लागलेली आहेत आज. म्हणून मला याच्याविषयी काय वाटत नाही जगातल्या गोष्टींविषयी, कारण माझ्याकडे जी संपत्ती आहे ती अनमोल आहे आणि तीच मला लोकांना द्यायची. आज अनेक लोक अनमोल संपत्ती वाचून मरत आहेत. मी दारिद्र्य, पैसा, अहो हे सगळे आशीर्वाद याच्यामध्ये. पुढचा जर पाचवा मुद्दा घेतला ना, 8 प्रकारचे आशीर्वाद आहेत. नोकरी, हे आम्ही दारिद्र्यात मरत आहोत. तुम्ही राज्य करणारे आहात. यू आर डॉमिनेट एच अँड एव्हरीथिंग. हे ब्लेसिंगच आम्हाला नाही. मी या ठिकाणी थांबतो. पुढच्या वेळेस आपण या गोष्टी पाहणार आहोत. माझी इच्छा आहे, कोणी चुकू नका. फार रहस्यमय गोष्टी आहेत. यावेळेस आपण प्रार्थना करू आणि स्वर्गीय जिवंत देव बापा, तुझ्या भाकरीतून आज आम्ही घेत आहोत. ही भाकर आज आमच्यासाठी फार मौल्यवान अशी आहे. प्रभू, ही भाकरच आज आम्हाला समजली नाही. तू म्हटलास, येशू, मी जीवनाची भाकर आहे. आणि भाकर आज आम्हाला न समजल्या कारणाने प्रभू, आज आम्ही दुष्टाईमध्ये आहोत, जुन्या खमीरामध्ये आहोत, खोटेपणामध्ये आहोत. आज मी प्रार्थना करतो प्रभू, हे सगळे आशीर्वाद आमच्याद्वारे प्रत्ययास येऊ देत, कारण आम्ही त्या भाकरीचा घटक आहोत. म्हणून तू म्हटला की आम्ही एक भाकर आहोत. जर मी त्या भाकरीचा घटक आहे, तर या भाकरीतून प्रभू अनेक आशीर्वाद माझ्याद्वारे प्रगट होतील. तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आज आम्हाला सर्वांना तू आशीर्वाद केले, याबद्दल धन्यवाद दे. येशूच्या नावात मागतो, आमेन.